हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडकडीत बंद पाळला जातोय। पणन कायद्यामध्ये बदल करू नये या मागणीसाठी हा बंद पुकारला गेलाय। बाजार समित्या बंद असल्याने कोट्यवधींची उलाढालही ठप्प आहे। याचा आढावा घेतलाय माधव दिपके यांनी। कृषी उत्पन्न पणन अधिनियमामध्ये मोठे बदल केले जाणार आहेत, त्यासाठी हरकती मागवल्या आहेत आणि हे बदल करू नये या मागणीसाठी आज महाराष्ट्रातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत त्यांच्यामध्ये एक दिवसाचा संप पुकारण्यात आलेला आहे। बंद पाळला जातोय। मी सध्या उभा आहे हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये। या ठिकाणी दररोज जे ते हळदीची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते। या ठिकाणी हळद विक्रीसाठी मराठवाड्यासह विदर्भातून मोठ्या प्रमाणात शेतकरी हळद घेऊन येत असतात, परंतु आज बंद पुकारल्यामुळे या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय। हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली आणि वसमत या दोन महत्त्वपूर्ण बाजार समित्या आहेत। या ठिकाणी 12ही महिने हळदीची विक्री होत असते, परंतु आज बंद पुकारल्यामुळे शुकशुकाट पाहायला मिळतो। एरवी या ठिकाणी वाहनांची शेतकऱ्यांची मोठी रेलचेल असते, परंतु ती आज पाहायला मिळत नाहीये। पणन कायद्याच्या जे काही पणन कायद्यामध्ये जे काही बदल प्रस्तावित आहेत त्या बदलाच्या विरोधामध्ये आज हा बंद पुकारलेला आहे। या कायद्यामध्ये जर हे बदल झाले तर शेतकरी, व्यापारी, आडती, मापारी यासह मार्केट कमिटीवर, कृषी उत्पन्न बाजार समितीवर जे संचालक आहेत त्यांना सुद्धा याचा मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे हे बदल करू नयेत अशी मागणी या संपूर्ण व्यापारी आणि आडती जे काही व्यावसायिक आहेत त्यांच्या वतीने केली जाते। त्याच पार्श्वभूमीवर आज हा बंद पुकारला जातोय। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।